वळूयात पुढल्या बातमीकडे। आज रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक प्रचार सभा होणार आहे। रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदी आज रामटेकमध्ये येणार आहेत। कन्हानमधील सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या या सभास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, रामटेकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार होणार आहे, सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी सभा होत आहे। अबकी बार 400 पार महाविजय संकल्प सभा रामटेक अशा प्रकारचं फलक या ठिकाणी लावलेलं आहे। सभेची तयारी जी आहे ती या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सभा यशस्वी व्हावी यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेल्या 8 दिवसांपासून मेहनत घेत आहे आणि त्यामुळे या सभेला 1 लाखपेक्षा जास्त लोक येतील असं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। रामटेक हा शिवसेनेचा गड आहे, परंतु शिवसेना 2 भागात विभागली गेली। विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट न देता राजू पारवे यांना तिकीट दिलेली आहे। त्यामुळे या सभेकडे लक्ष लागलेलं आहे आणि कालच राज ठाकरे यांनी अनकंडिशनल सपोर्ट जो आहे तो महायुतीला दिलेला आहे, नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे। त्यामुळे आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ही सभा, पहिली सभा चंद्रपुरात झाली आणि दुसरी सभा महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या उमेदवारासाठी या ठिकाणी ही सभा होत आहे। तयारी आपण बघू शकतो, साधारणतः 5 वाजता ही सभा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहे सुनील मेंढे त्यांच्यासाठी संयुक्त प्रचार सभा असणार आहे। नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी ही संयुक्त प्रचार सभा असणार आहे। परंतु पंतप्रधानांचा फोकस जो आहे तो रामटेक असणार आहे, कारण की रामटेकचा गड काबीज करायचा असेल तर भाजपच्या संघटनेला कामाला लावावं लागेल आणि त्यासाठीच ही सभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची सभा आहे। 5 वाजता ही सभा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री या ठिकाणी सभेच्या तयारीचा आढावा जे आहे ते या ठिकाणी घेऊन गेलेले आहे। 2 टर्म या ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आले कृपाल तुमाने, त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून नवीन उमेदवार जो आहे तो शिवसेनेने दिलेला आहे आणि महायुतीचं खरंच या ठिकाणी चुरशीची लढत असेल असं म्हटलं जात आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे आज लक्ष लागलेलं आहे। जवळपास 1 लाखपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येतील असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे। पावसाचा थोडा व्यत्यय आला, परंतु आता तयारी जी आहे ती पूर्ववत सुरू झालेली आहे। 5 वाजता ही सभा आहे त्याची, कारण की रेस लागलेली आहे। चंद्रपुरात जी गर्दी जमली त्यापेक्षा नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रामटेकमध्ये आज ही